माझा भाऊ आज फाट्यावरून घराकडे जात असताना रस्त्यात कुंडलिक खांडेचं यांचं घर आहे. तर तिथं ते गणेश खांडे, कुंडलिक खांडे, हरिभाऊ खांडे, गोरख खांडे आणि राधाकिशन खांडे हे तिथं उभे होते. तर त्याला अडवलं आणि त्याला म्हणले की तुझ्या भावाने जी न्यायाने आमच्या 307 हे केलेली, ते 2 वर्षापूर्वी जे माझ्या हल्ला घालता तर ती केस त्यांच्यावर आहे. तर ती आता समजा केस चालू होईल तर त्या हिशोबाने त्याला म्हणले की त्याला सांग केस मागं घे, नाही तर मग आम्ही तुमचं घर काय इथं गावात राहून देणार नाहीत, आम्ही तुम्हाला जीव मारू. ह्यो म्हणला माझा काही संबंध नाही, मला काय त्यातलं माहिती बी नाही. तर ह्यो तिथून पुढं गेला की पाठीमागून गोरख खांडे, गणेश खांडे, कुंडलिक खांडे काहीतरी पळत गेले जणू. कुंडलिक खांडेच्या हातात तलवार होती, गणेश खांडेच्या हातात कुऱ्हाड होती आणि गोरख खांडेच्या हातात पाईप होता असं त्यांनी मला गाडीत येताना सांगितलं. आणि तसं झाल्यावर मग गणेश खांडे म्हणला जाऊन तुलाही मारलास, आणि तसं म्हणून त्याच्या डोक्यावर कुऱ्हाड मारली. कुऱ्हाड मारल्याच्या नंतर तो खाली पाडला. तर कुंडलिक खांडेने तलवार त्याला मारली पण तो बाजूला सरकला जणू. तर त्याच्यानंतर आता माझ्यावर एक हल्ला केला, माझी सुपारी दिलेली होती त्याच्यात ते आरोपी होते. आज माझ्या भावावर हे केलं आहे, म्हणजे आमच्यावर इतका अन्याय करायले की माझ्या घरचे समजे आज भयभीत आहेत. पहिल्या वेळेस माझ्यावर हल्ला केला, आज माझ्या भावावर केला. माझ्या घरचे इतके भयबद्ध की हे जर आरोपींना सजा नाही झाली किंवा SP साहेबांनी स्ट्रिक्ट ॲक्शन नाही घेतली तर माझ्या चुलती आणि ते आत्महत्या करण्याचं म्हणजे मनस्थितीत असं गावात कुणी राहू नये ह्या मनस्थितीत झालेत. आणि आता मला पण असं वाटायलं की इतकी जर ह्यांची दहशत असेल तर म्हणजे गाव सोडून जावं का काय हेच काय समजायला तयार नाही. याच्यात प्रकरणात काही गुन्हा नोंद झाला आहे का? आणि तर गुन्हा नोंद नाही झालेला. मी पिंपळनेर API घुगे सरांना फोन केला, असं प्रकरण झालंय. ते म्हणले मी कुणाला पाठवतो, पण आणि काही तर कोणी आलेलं नाही.